देवा तुझा विसर नवावा बोला गाई आवडी एसी माझे सर्व जोडी नरके मोक्षे धन संपदा नरके मोक्षे संपदा संत संगती सदा बोला गाई आवडी एसी माझे सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी तुके घालावे नामासे गुण गायन आवडे
हेची माझे सर्व कोणाला करू नमो सद्गुरु सच्चिदानंद नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण हृदयांची क्रिया स्मरण होय सकाळी त्यांच्या करण हे जीवन श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार सेवेला घेऊन सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आओ स्वामी तुकया देवा यावे न करावा आवी शरण शरण जे हनुमंता तुझ आलो रामस्ता काय भक्तीच्या त्या वाटा मन दावऱ्या सुभा हेची दान देगा देवा हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा कोण गाई न आवडी हेची माझी सर्व गुणी प्राप्त प्रसंगी चिंतन रूपे सेवा करता निवडलेला अभंग मान भगवत भक्त संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा महाराज म्हणतात चार चरणाचा या अभंगातून तुकोबार आहे आज भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा करे एक दान मागतात उपस्थित अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा उरणाले अखिल गुणनिधान भक्त वत्सल जगताधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्व माऊली ज्ञानोबा वैराग्य राग रसिक जगतवंद्य जगद्गुरु तुकोबारा स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज हनुमंतरायाच्या पावन दरबारामध्ये अगदी खुशी संपन्न होत असलेला आपला श्री आषाढी एकादशीच्या मोठ्या पर्व काळामध्ये संपन्न होत असलेला आपला ज्ञान यज्ञ सोहळा तथा अन्नदान सोहळा सोहळ्यातील आजची उपांती दिवसाची कीर्तन सेवा म्हणजे जागराची कीर्तन सेवा सप्ताह कमिटीच्या माध्यमातून आयोजक नियोजक संयोजक मंडळींच्या विशेष संपर्कातून माझ्या वाटेला आलेली कीर्तनाची सेवा आहे उपस्थित गुरुजन वैष्णव टाळकरी महाराज मंडळी सर्व संत महात्म्यांच्या उपस्थितीमध्ये आपण ही सेवा पूर्णत्वाकडे नेणार उपस्थित गुरुजन वैष्णव टाळकरी आदरणीय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू वैष्णव टाळकरी आमचे रिंकीजी महाराज सातारकर गुरुजी उपस्थित आहेत श्री क्षेत्र आळंदी आदरणीय वैष्णव टाळकरी श्री हरिभक्त आमचे गुरुबंधू वैष्णव टाळकरी आमचे दादाभाऊ महाराज बेळवे श्री क्षेत्र आळंदी गुरुजी उपस्थित आहेत आदरणीय उपस्थित सर्व गुणीजन महाराज मंडळी बाळ गोपाळ मंडळी एकदा काय होतो आदरणीय मृदंगाचार्य श्री हरिभक्त आमचे गुरुबंधू आमचे योगीजी महाराज काळे श्री क्षेत्र आळंदी आमचे योगी दादा उपस्थित आहेत उपस्थित मातृवर्ग असतील पितृवर्ग असतील सर्वांच्या प्रती आदर व्यक्त करतो एक वाक्य बोलू असं वाटतंय आज शेरगेवाडी मध्ये आलोच नाही मग श्री क्षेत्र पंढरपुरातच आलो गोपाळ मंदिर कोण महाराज मंदिर कोण खरोखर स्वतः प्रवासाचा सीनच आहे तसा दोन्ही आलो पण दोनच आलो तसा वाईचा थापा अजून गेलेला नाही पण खरोखर थापा म्हणजे आता इथं कसं पावसाचं वातावरण एवढ्या वातावरणात सुद्धा एवढ्या थाटा माटामध्ये आपण उत्सव साजरा करतो खरोखर गावकऱ्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच म्हणून उपस्थित सर्वांच्या चरणावरती इथूनच माता ठेवतो जसा अलंकापुरी पुण्यभूमी आणि पवित्र तसाच शेडगेवाडी तीर्थक्षेत्र दिसते तुकोबारांचे वचन सांगतो तुकोबारांचं वचन उत्तमची ठाय रम्य तुकोबारा
म्हणून खरोखर वर्णन करावं तितकं थोडं. मातृवर्ग असतील, पितृवर्ग असतील, मी सर्वांच्या प्रती आदर व्यक्त करतो ज्यांच्या मुखातून आपण ज्ञानेश्वरी व्यासपीठ श्रवण करतात, ज्ञानेश्वरी श्रवण करतात. आदरणीय शेठचे बाबाजी महाराज चिकलगावकर महाराज उपस्थित आहेत. महाराजांच्या चरणावरती साष्टांग दंडवत ठेवतो. झालेली सवय सर्वांच्या चरणावरती साष्टांग दंडवत ठेवतो आणि अधिक परिहार न देता अभंगाच्या दृष्टीने प्रवास चालू करतो. आपल्या सप्ताहाचा आजचा उपांत्य दिवस म्हणजे जागराचा दिवस. सोप्या भाषेत आज मागण्याचा दिवस. आज देवाला काहीतरी मागण्याचा दिवस. म्हणून याचे दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. आज तुकोबरा देवाकडे एक दान मागतो. देवा एक दान मागतो. तुमचा विसर मला पडू द्यावा. देवाकडे तुकोबरा देवा तुमचा विसर पडू द्यावा. भगवंत विषयी पांडुरंगा विषयी असलेली आनंद मनुष्याचं जीवन कुठंतरी आनंद असतो. कुठंतरी आनंद असतो. जे तत्व अलौकिक आहे, जे तत्व अलौकिक आहे तिथंच आपलं जीवन आनंद असतो. अलौकिकता आणि अनन्यता या दोन्हीचा समन्वय माणसाच्या जीवनात घडला की माणसाचं जीवन सुखी बनते. अलौकिकता आणि अनन्यता या दोन्हीमध्ये जर सन्मुखता निर्माण झाली की माणसाचं जीवन सुखी बनते. याच्या उलट अलौकिकता आणि अनन्यता या दोन्हीमध्ये जर विमुखता निर्माण झाली की माणसाचं जीवन दुःखी बनते. म्हणून जे जे तत्व अलौकिक आहे तिथंच आपलं जीवन आनंदी होतं. मग तुम्ही म्हणता ना अलौकिक काय? तात्विक चिंतन जर केलं तर या जगात निकळ शुद्ध परमात्मा तत्वच अलौकिक आहे. या जगात परमात्मा तत्वच अलौकिक. पण उपाधी भेदायला विचार केला, उपाधी भेदायला तर या जगात तीन गोष्टी अलौकिक. या जगात तीन गोष्टी अलौकिक. कोणत्या तीन गोष्टी अलौकिक? देव अलौकिक, संत अलौकिक आणि देवाचं नाम अलौकिक. या तीन गोष्टी जगामध्ये अलौकिक आहेत. देव, संत आणि नाम. मग बाकीच्या गोष्टी अलौकिक नाहीत का? नाही. का नाही? अलौकिक सांगतो. अहो अलौकिकच त्याला म्हणतात. कशाला? लौकिक जगाला जे कळालं नाही त्याला अलौकिक म्हणतात. एक काळाची सत्ता ज्याच्यावर चालत नाही त्याला अलौकिक म्हणतात. दोन आणि पंचमहाभूता जे अडकत नाही त्याला अलौकिक म्हणतात. तीन. हे तीन निकष ज्या तत्वाला लागू होतात तेच तत्व अलौकिक. आता आपण तीन गोष्टी अलौकिक पाहिल्या. कोणत्या? देव अलौकिक, संत अलौकिक आणि देवाचं नाम अलौकिक. या तीन गोष्टी अलौकिक का? आताच पाहिलं. लौकिक जगाला तिघांचं महत्व कळत नाही म्हणून या तीन गोष्टी अलौकिक. काळाची सत्ता तिघांवर चालत नाही म्हणून या तीन गोष्टी अलौकिक. आणि पंचमहाभूतामध्ये या तीन गोष्टी अडकत नाही म्हणून या तीन गोष्टी अलौकिक. आपण एक एक पाहू. अगोदर देव पाहू, नंतर संत पाहू, नंतर मग नाम. अगोदर देव पाहू, नंतर संत पाहू आणि नंतर नाम पाहू. गुरुजी आता तिन्ही निकष सुटायची आणि देवाकडे आणायची. तिन्ही निकष सुटायचे आणि देवाकडे आणायचे. म्हणजे लौकिक जगाला देवाचं महत्व कळालं नाही म्हणून देव अलौकिक. काळाची सत्ता देवात चालत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. आणि पंचमहाभूता देव अडकत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. पहिला निकष लौकिक जगाला देवाचं महत्व कळालं नाही. खरंच कळालं का? अहो
त्यावेळेला संत महात्मे घेऊन म्हणतात संत महात्मे देवग्या कोणी संत महात्मे घेऊन म्हणले. लोक काय म्हणले? देव न लगे पा. संत महात्मे म्हणले देवग्या कोणी. लोक काय म्हणले? देव न लगे. असं का? त्याचं कारण आहे लौकिक जगाला देवाचं महत्वच कळालं नाही म्हणून आमचा देव अलौकिक. पहिला निकष संपला. दुसरा निकष काळाची सत्ता आमच्या देवावर चालत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. काळाची सत्ता देवावर चालत नाही. कशी चालत? उलट व्हिडिओ गुरुजी हा काळ आहे का? हा काळ आमच्या देवाच्या देवी काम करण्यासाठी कळलं वेळी. या बोललेल्या तू बोले, या चाललेल्या सूर्य चाले, या हलविल्या प्राण हाले, जो जगात चालिता म्याचे नेमिला साता काळोग्रासे तसे होता. म्हणजे काळाची सत्ता देवावर चालत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. लौकिक जगाला देवाचं महत्व कळालं नाही म्हणून देव अलौकिक. काळाची सत्ता देवावर चालत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. आणि तिसरा निकष नाम तत्व पंचमहाभूतामध्ये देव अडकत नाही म्हणून आमचा देव महाराज. पंचमहाभूतामध्ये देव अडकत. पंचमहाभूत कोणती? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतामध्ये देव अडकत नाही. उलट ही पंचमहाभूतातलं ही पंचमहाभूतच आपल्या देवाला निर्माण केली. देव कशाला अडकन? पंचमहाभूत त्यानेच निर्माण केले. एकल्या नकाट्याचे म्हणून येणे केले निर्माण 14 भुवन गगनात चंद्र सूर्य मेघ पाच माणूच्या लोटिके भिन्ने भिन्ने हो ऐका लागल्या माया ऐका लागल्या माया एकल्या नकाट्याचे म्हणून या केली निर्माण 14 भुवने गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे पाच महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने हो. आवे पंचमहाभूत देवाने निर्माण केले. देव कशाला अडकन पंचमहाभूतात नाही. हे ज्ञानोबा म्हणले या आकाशाला लपाछुपी कळा वाटली. ज्ञानोबा म्हणले ह्या आकाशाला लपाछुपी कळा वाटली. खरंच सांगा त्या आकाशाला लपायचं कुठं? त्या आकाशाला लपायचं कुठं ते सांगा. कारण मला ज्याच्या आड लपायचंय तो त्याच्यापेक्षा व्यापक पाहिजे ना. ज्याच्या आड लपायचं त्याच्यापेक्षा. पण आकाशापेक्षा व्यापक काहीच नाही. त्या आकाशाला कुठं लपायचं ते सांगा. महाराज 14 अध्याय ज्ञानोबा म्हणले हे आकाश का? हे आकाश सुद्धा भगवंताच्या आड जाऊन लपलं. नवर तुझं माझी केली ज्ञानोबा म्हणतात. म्हणजे मला मुद्दा काय म्हणायचा आहे? पंचमहाभूतामध्ये देव अडकत नाही. उलट विश्वाच्या रूपानं आपला देवच नटलेला देव नटला नाना परी. विश्वाच्या रूपानं देवच नटलेला आहे.
आणि मग देव कशाला पंचमा भूतात आळतात पर नटलेला विश्व का नाही नटणार नटधारी तो कामाने नटधारी तो कामाने नटधारी तो कामाने नटधारी तो कामाने नटधारी कामाने नटधारी तो कामाने आणि मग देव कशाला पंचमा भूतात आळतो पंचमा भूतामध्ये देव आळतच नाही म्हणून आमचा देवालौकिक लौकिक जगाला देवाचं महत्व कळालं नाही म्हणून देव अलौकिक काळाची सत्ता देवा चालत नाही म्हणून आमचा देव अलौकिक आणि पंचमा भूतात देव आळतच नाही म्हणून आमचा देव अलौकिक ठीक आहे देव अलौकिक कळाला आता एक काम करू देवाला थोडं मागे घेऊ आणि आमच्या संतांना पुढे घेऊ म्हणजे जसा देव तसेच आमचे संत आणि जसे संत तसंच नाम आता संतांना पुढे बघा आता तिन्ही निकष उचलायचे आणि आमच्या संतांकडे आणायचे जसा देव तसेच आमचे संत बघा लौकिक जगाला संतांचं महत्व कळालं नाही म्हणून संत अलौकिक काळाची सत्ता संतांवर चालत नाही म्हणून संत अलौकिक आणि पंचमा होता संत सुद्धा ऐकत नाही म्हणून संत आले पहिला निकष लौकिक जगाला संतांचं महत्व कळत खरंच कळत जसं देवाचं महत्व कळलं नाही तसं संतांचं सुद्धा महत्व कळलं नाही संतांचं महत्व जर कळलंच असतं तर त्या काळातील लोकांनी संतांना त्रास दिलाच नसतं महत्व कळालं असतं ज्ञानोबारांना कमी त्रास दिला का लोकांनी तुकोबारांना कमी त्रास दिलाय नाथ महाराजांना कमी त्रास दिलाय मला तरी कमी आहे सांगत नाही महत्वच कळत नाही म्हणून संत अलौकिक पहिला निकष संपला दुसरा निकष काळाची सत्ता संतांवर चालत नाही म्हणून संत आले जशी काळाची सत्ता देवा चालत नाही तशी आमच्या संतांवर सुद्धा चालत Thank you.
जगा काळ काय आम्ही माता दिला काय म्हणजे काळाची सत्ता जशी देवा चालत नाही तशी आपल्या संतांवर सुद्धा चालत नवीन नवीन जसा काळ देवाच्या घरी काम करण्याच्या ठेवायला घरी का तसाच आमच्या संतांच्या घरी काळ गुलाम सलाम करी तो कया घरी म्हणजे काळाची सत्ता संतांवर चालत नाही म्हणून संता लौकी तिसरा निकष पंचमहाभूतात संत सुद्धा अडकत नाही म्हणून संत म्हणजे जसा देव पंचमहाभूतात अडकला नाही तसे आमचे संत सुद्धा अडकत नाही नवीन नवीन आपल्याकडे आता इतिहास आहे आपल्याकडे आता इतिहास आहे या पंचमहाभूतांवरती तर आपल्या संतांनी विजय मिळवला या पंचमहाभूतांवरती संतांनी विजय मिळवला कसा पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश पृथ्वी तत्वाला तृतीय भूताला माझ्या ज्ञानोबरांनी जिंकले म्हणजे समाज ज्ञानोबरांनी आपला दिवस पृथ्वी तत्व विरोध केलेला ज्ञानोदय घेतलेले दान हृदय धरुणिया ध्यान समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो बाबा बाळ करीतो पृथ्वी तत्वाला ज्ञानोबरांनी जिंकला पृथ्वी दुसरं आप म्हणजे पेट्रोल पाणी आप म्हणजे पाणी दुसरं पाणी आप म्हणजे पाणी तत्व आप म्हणजे पाणी तत्वाला शांती ब्रह्म नाथ महाराजांनी म्हणजे अरे पाणी तत्व शांती ब्रह्म नाथ महाराजांनी पाणी तत्व म्हणजे नाथ महाराज गंगेच्या परात उतरले खाली उतरले शरीर पाणी पाणी तत्वाला नाथ महाराज पृथ्वी तत्वाला ज्ञानोबा निघलं पाणी तत्वाला नाथ महाराज निघलं तिसरं तेज तत्वाला चित्काला मुक्ताबाई निघली मंगेवराजी आकाशी तिने गिळे तेज तत्वाला मुक्ताबाई निघला चौथं वायू या तत्वाला श्री संत जनार्दन स्वामींनी जिंकले जनार्दन स्वामींनी आपला दिवस वर्षाचा दिवस केला पृथ्वी तत्वाला ज्ञानोबा जिंकलं पाणी तत्वाला नाथ महाराज जिंकलं तेज तत्वाला मुक्ताबाई जिंकलं वायू तत्वाला जनार्दन स्वामींनी जिंकलं आणि शेवटचं तत्व म्हणजे आकाश तत्वाला माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी मला मुद्दा मांडायचा पंचमहाभूतात आमचे संत सुद्धा अडकत नाही म्हणून देवालौकिक कळाला संत अलौकिक कळाले आता तिसरं तत्व सांगितलं कोणतं नाम आता आपण आता तिन्ही निकष सुटायचे आणि देवाच्या नामाकडे आणायचे म्हणजे लौकिक जगाला नामाचं महत्व कळलं नाही म्हणून नाम अलौकिक काळाची सत्ता नामावर चालत नाही म्हणून नाम अलौकिक आणि पंचमहाभूतात नाम सुद्धा आठवत नाही म्हणून नाम अलौकिक जसा देव तसेच आमचे संत आणि जसे संत तसंच नाम पहिला निकष लौकिक जगाला नामाचं महत्व कळत नाही आपल्याला जर देवाच्या नामाचं महत्व कळलं असतं तर आपण देवाचं नाव घेतलं असतं आपण कीर्तनात घेतलं नामाचं महत्व पहिला निकष संपला दुसरा निकष काळाची सत्ता नामावर चालत म्हणून नाम अलौकिक काळाची सत्ता जशी देवावर चालत नाही जशी संतांवर चालत नाही तशी नाम सुद्धा चालत ज्ञानोबारांचा अभंग म्हणले ज्ञानोबारा म्हणले सगळं संपून जाईल पण देवाचं नाम नाही सांगत चार खाणी सांगितले ज्ञानोबारांनी अन्न जार स्वेद उद्बीज आटे हरिनाम गुन्हा आटे ते बरे शरीर आटे संपत्ती आटे हरिनाम गुन्हा आटे ते बरे रखुमा देवाराचे नाम गुन्हा आटे युगी गेली पूर्व विटी सगळं संपून जाईल पण देवाचं नाव नाही सांगत
का नित्य टिकण्यासाठी. ते म्हणतात ना संपूर्ण जगावर म्हणजे काळाची सत्ता आहे. संपूर्ण जगावर काळाची सत्ता आहे. संपूर्ण जगावर देवाच्या नामाने आकाशी आकार ग्रासियला काळी एकचे निराळे हरीचे नाम आवगाचे आकार काळी ग्रासियल संपूर्ण जगावर काळाची सत्ता देवाच्या नामाने म्हणून देवाचं नाव पहा. आता काळाची सत्ता नामा चालत नाही म्हणून नाम आले. तिसरा निकष पंचमहाभूतामध्ये नाम सुद्धा आले. जसा देव पंचमहाभूतात आलेला नाही जसे संत आलेले नाही तसं नाम सुद्धा पंचमहाभूत नाही आले. आपल्याकडे आता इतिहास आहे. शाळेमध्ये इतिहास शिकवला जातो आपल्याला. देवाचं नाव आहे का? देवाचं नाव पंचमहाभूत कशा व्यापते कसं व्यापते पाहत नाही. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश. सर पृथ्वीपेक्षा पाणी दाखव व्यापते. नाव पंचमहाभूतात अडकले पाहतोय. पृथ्वीपेक्षा पाणी दाखव व्यापते. पाण्यापेक्षा तेज दाखव व्यापते. तेजापेक्षा वायू दाखव व्यापते. वायूपेक्षा आकाश अनंत पटीने व्यापते. आणि आकाशापेक्षाही गगनाहो भगवंताचं नाम आकाशापेक्षा व्यापते. पंचमहाभूतात नाम अडकत नाही म्हणून नाम अलौकिक. देवालौकिक कळालं कळालं. संतालौकिक कळाले कळाले. नामालौकिक कळालं कळालं. आता आपलं जीवन एकतर देवाशी एकतर संतांशी एकतर नामाशी तिघाशी अनन्य व्हावा. का काय नाही तीन गोष्टी अलौकिक आहेत. आणि या तिघाशी जीवन अनन्य झालं तर जीवन सुखी बनते. सुखी बनते. बरं ठीक आहे. बरं मला समजा आम्ही जर या तिघाशी आमचं जीवन अनन्य नाहीच केलं तुम्ही का म्हणता अनन्य करा. जर आम्ही या तिघाशी आमचं जीवन अनन्य नाहीच केलं तर आमचा या तिघाशी आम्ही आमचं जीवन अनन्य नाहीच केलं. तिघाशी कोणाशी? सासरवाडी देवाशी संतांशी आणि नामाशी. देवाशी संतांशी आणि नामाशी. जर या तिघाशी जीवन आनंद नाही केलं तर तोटा एक तोटा सांगतात. जर देवाशी जीवन आनंद नाही झालं देवाशी पहिला तोटा आहे. पचतेला कानी 84 च्या
जर देवाशी जीवन आनंदी नाही झालं देवाशी तर 84च्या खाली बघावं लागेल त्याला पहिला तोटा आहे. ठीक आहे, पहिला तोटा कळा. बरं महाराज जर 87 जीवन आनंदी नाही झालं 87 दुसरा तोटा तुकोबाला स्पष्ट म्हणतात. तुकोबाला म्हणले जर 87 जीवन आनंदी नाही झालं तर आपला उद्धारच होणार नाही. हा दुसरा तोटा आहे. उद्धाराचे ठाव नाही भाग्यहीना विनमुखचरणा संतांच्या उद्धार होणार नाही. हा दुसरा तोटा आहे. बरं ठीक आहे. बरं महाराज तिसरं म्हणजे नाम. जर नामाशी जीवन आनंदी नाही झालं तर तिसरा तोटा तुकोबारांच्या अगोदर माऊलीच बोलतात नामाशी विनमुख पापिया. जर नामाशी जीवन आनंद नाही झालं तर आपल्यासारखे पापी आपण राहू. हा तिसरा तोटा आहे. म्हणून तिघाशी जीवन आनंद झालं पाहिजे. बरं ठीक आहे, ठीक आहे. आता आपण एक काम करू. आपण तुकोबाराला विचारू महाराज तुम्ही कोणाशी जीवन आनंदी केलं? तुम्ही कोणाशी आनंदी केलं जीवन? तुकोबाराय म्हणले आम्ही जीवन तिघाशी आनंदी केले. देवाशी संतांशी नामाशी तिघाशी आनंदी केलं. ठीक आहे. देवाशी कसं आनंदी केलं? एक निर्ला चित्ती आम्ही रखुमाईचा पती हे आमचं जीवन देवाशी आनंदी. ठीक आहे. आणि संतांशी तर पहिल्यापासूनच काय सांगू आता संतांचे उपकार हे जीवन संतांशी आनंदी. ठीक आहे. आणि नामाशी सुद्धा आनंदी आमचं जीवन. एक हे आमचं जीवन नामाशी आनंदी. म्हणजे तिघाशी जीवन आनंदी. ठीक आहे. तुकोबा आता तसं नका सांगू. मग आजच्या अभंगात कोणाशी आनंदी केलं ते एक बोलू म्हणजे आता बघा विसरली तया थोडं झाली आहे आणि पचतीला खाली 84. जर देवाचा विसर पडला तर तुकोबाराय म्हणले 84च्या खाली भोगायला लागेल. विसरली तया थोडं झाली. देवाचा विसर पडला जर 84च्या खाली भोगायला लागत असतील तर तुकोबाराय म्हणले देवा एक काम करा तुमच्याशी जीवन आनंदी म्हणजे तुम्ही तुमचा विसरच पडू द्यावा नका. हे तुम्हाला गाणं अभंगाचं पहिलं इतकी करते गाणे
ज्या माणसाला पावते त्या माणसाला पावते ते अशी पिढी तो माणूस आता डोक्यावर पडू पाठी पोटा पडू नाही तर कसा आता उरायचे येतो बरं आमच्या सारखा येत नाही आला तरी फुगून एक आवाज आपल्याला हे गुरु ज्ञानोबाच्या मुलांची आमच्या केलेली सेवा आज एकदा जेव्हा तुमचा विस्तार पडला तुकोबाऱ्यापैकी 84 खाली भाऊ लागतील 84 बरोबर एक काम करा तुमचा विसरच पडू द्या देवा तुझा विसर न व्हावा तुमचा विसर पडू द्या विसर पडू द्या देवा तुमचा विसर पडू द्या एवढं काही काही गोष्टीचा माणसाला विसर पडावा पण काही काही गोष्टीचा विसर पडू नये आणि काही काही गोष्टीचा विसर पडावा पण काही काही गोष्टीचा विसर पडू नये तुकोबारा एका ठिकाणी म्हणले देवा तुम्ही एका गोष्टीचा विसर पाड कोणत्या याचा विसर पाडे मला देवा तायसा काही उपकार त्याचा विसर पाडी देवा तुम्ही काम करा तुकोबारा काय त्याचा विसर पडू दे या देहाचा पण तुमचा पडू द्यावा बरं देहाचा विसर का पडावा कारण देह आपला नाहीच ना पंचमहाभूतापासून निर्माण झालेली शेती त्याचा
केलेलं ते आपल्याला एका ठिकाणी मार्ग मिळाला त्याला मी माझं का म्हणत नाही सांग एका ठिकाणी मार्ग मिळाला त्याला मी माझं का म्हणत नाही कारण या देवावरती अनेकांचा माल या देवावरती अनेकांचा माल खेळते म्हणून या शरीराला मी माझं म्हणतो कोणाचा एका कोणाकोणाचा माल खेळते आई मुलाच्या संबंधाने म्हणते हा देव माझा आहे पत्नी नवऱ्याच्या संबंधाने म्हणते हा देव माझा आहे भाऊ भावाच्या संबंधाने म्हणतो हा देव माझा आहे वडील मुलाच्या संबंधाने म्हणतात हा देव माझा आहे हे जाऊ स्मशानात अग्नी सुद्धा म्हणतो हा देव इतक्या जणांचा जर याच्यावरती माल शंका असेल तर माझ्या वाट्याला किती बरोबर वेश माझा नाही आणि वेश माझा सहज बेरज आलो देश या शब्दात जागा म्हणजे वेश या शब्दात शेती तो कोवऱ्या म्हणजे जागा माझी नाही आणि शरीर माझे कसा सहज नाही संत मागणे पण आलं तर राहून काय करू म्हणजे करूच शकतो कवनावर मोठ्या स्त्रीला राहील करूच शकता म्हणजे माझी तर सत्ता मग माझं कोणी ऐकतच नाही म्हणजे महाराजांनी कोण ऐकत नाही गावात ऐकत नाही घरचे ऐकत कोण ऐकत नाही महाराज म्हणले गावातल्यांचा घरच्यांचा विषयच नाही ज्या इंद्रियांना मी माझं म्हणतो ती इंद्रियच माझं ऐकत नाही पाय डोळा म्हणता माझी ती काय सांगू कधी म्हणून परदेशी नाही कोणी अंध बांगोळ झालो इंद्रियच ऐकत नाही तर इंद्रिय काय ऐकत नाही तो कोणाकडे म्हणतात ना वाचा वदे परी करणे कठीण इंद्रिया आधीन झालो देवा किंवा इंद्रियाचे दिने आम्ही केलो नारायण इंद्रियच ऐकत नाही तुला किती म्हणजे प्रत्येक इंद्रियाची जात आपापल्या पद्धतीने ना भगवता तशा गोड वगैरे बघा प्रत्येक इंद्रियाची जात बघा जीवा जीवा रसा करे गोडी तुळशा प्राशना लागी तोडी कृष्णा के रती सुखाची गोडीचे तरपरी रमावया त्वचा पायी मृदुपण उदरांचे पूर्ण अन्न श्रवण मागती गायन मधुर ध्वनी आला ग्राण फुटत परिमळा रूप पावया डोळा हस्तवांची ती खेळा नानालीला स्वभावी पायवांची ती गती ऐसी इंद्रिय वडावडी नाना जेवी देवपती बोलता सवती थोडी ती नाथ मारणे प्रत्येक इंद्रियाची गाव आपापल्या पद्धतीने जीवा रसा करी बोली जिभेला रस विषय आवडतो कानाला मधुर ध्वनी आला गायन पण मधुर ध्वनी आला म्हणून ज्ञानोबा म्हणजे ना जायचा काय हिरवे तारे भांबावीत पशु ज्ञानोबा विशेष इंद्रिय ऐकत नाही मनुष्य शेवट शब्द वापरला बहुता सवती थोडी नाथ माधुरी सवती शब्द घ्यायचा नाथ माधुरी सवती म्हणजे आता पूर्वीच्या काळात उदाहरण जसा एक पुरुष असतो त्याला अनेक पत्नी असतात मग त्याची जशी होणारी फजिती तसे इंद्रियामुळे जीवाची होणारी फजिती म्हणून सवती शब्द घ्यायचा आता सवती शब्द घेता येणार विषय समोर आला इंद्रिय जीवाचा ऐकत नाही जीवाला बरोबर विषय आणि उदाहरण देत असतो तुम्ही ऐकलं इंद्रिय कशी गमती झाडाला पायाला पण डोळे बरं ज्याला पायाला चालतात कोण गेलं बरं जे गेले त्याला पडत येतो ज्यांना पायाला त्याला जाता येत नाही जे गेले त्याला तोडता येत नाही बरं ज्याला तोडा त्याला खाता येत नाही ज्याला तोडा खाता येत नाही खाल्ला कोणी तोडणार बरं तोडायला खाऊ द्या सर तोडायला तरी आंबा पडून तोडा खावतात आंबा कोणा म्हणजे ज्याला पायाला जाता येत नाही जे गेले त्याला तोडता येत नाही ज्याला तोडता खाता येत नाही खाला जाऊन तोडा खाऊ नावाला पोट पण आंबा पोटात गेला एवढे जातात तर आंबा तोडतानाच पाहिलं तुम्हाला बांधले आंबा तोडतानाच पाहिलं मालक आंबा तोडून तर खाऊ काहीच मला नाही आंबा खाल्यावर काठी होणार आंबा खाल्यावर काठी होणार दिशेने पाठ
बरं जमलं. तुझ्या कानाची कडे दिशेने पाठीत काठी बसली की पाठ लागली बोला. पाठ म्हणली माय माझी काय चुकी. पाठ म्हणली माझी काय चुकी. बरोबर आहे ना. पाठ म्हणली ज्याला मारे त्याला जाता येत नाही, जे गेले त्याला तोडता येत नाही, ज्याला तोडता खाता येत नाही, ज्याला खाला त्याला कॉन्टॅक्ट करता येत नाही. बरोबर. आम्हाला पोट आणि तो कुमाला पाठ म्हणली दादा पाठीत टप्प पडले का पाणी कुठून आलं का त्यात पडलं पाहिजे. विषय समोर आला इंग्लिश जीवाची सत्ता माहिती जीवाला बरोबर विषय म्हणजे पाय डोळा म्हणतात माझी वेश आहे. वेश म्हणजे शरीर. म्हणून मला म्हणजे देवा हे माझा नाही ना मी एक काम कर याचा विसर द्याचा विसर द्याचा विसर पुढे देतो. तुमचा मला पुढे जाऊ नका. तुमचा का पुढे जाऊ नका. मला भजनात आनंद घ्यायचा. मला भजनात आनंद घ्यायचा. तुमचं भजन मी तुमचं गुण आवडीनं
आत्मस्थिती मी भक्त तू देव ऐकते करी मला भजनात आनंद आहे त्याच्यामध्ये बोलून गाईल आवडी आणि त्याच्यातच मला आनंद आहे म्हणजे भक्तीचं जीवन सुखी तुकोबाराला इतकं जीवन आमचं सुखी पूजेप्रमाणे साकलेतो आमचं तुकोबाराचं आपले जीवन किती सुखी पाहिजे संतांचं किती सुखी हे प्रमाणे साकलेतो तुकोबारा म्हणले आमचं जीवन एवढं सुखानं भरलेलं आहे इतकं सुखानं भरलेलं आहे की तुकोबारा म्हणतात तुका म्हणे मगने वृत्तीवरी सुखाचे शेजारी पवडे महाराज म्हणजे आमचं जीवन इतकं सुखानं भरलेलं आहे की सुखाचे शेजारी शेज म्हणजे गादी आणि पण सांग तुकोबारा म्हणजे आम्हाला झोपण्याकरता गादी सुद्धा सुखाची चिमणी एक प्रमाण साखळी पा गादी सुद्धा सुखाची चिमणी गादी बरं ऐक ना काय गाडी काय गाडी ज्ञान बसतो ते आमच्या भागात एक नाना म्हणून आम्ही पहाटे 3 वाजता गेलो आम्ही त्यांच्याकडे पहाटे 3 वाजता पोहोचलो तिथून पहाटे 3 ला पोहोचलो आणि पोहोचल्याच्या नंतर त्यांना फोन करा म्हणजे आराम करायचा होता ते म्हणजे वाट करायचं घरी तुम्हाला नाही कोणा या म्हणजे आम्ही त्यांच्या घरी गेलो आणि गेल्याच्या नंतर मग ते मला म्हणजे झोपाय गाडी सांगितली सुखा गाडी सुखाची झोपाय गाडी तेव्हाचे दिवस होते मी म्हटलं पांघरायचे हिवाळ्यात पांघर नाही काय हिवाळ्यात पांघर नाही असं ते म्हणले पांघरायची गरजच नाही तुम्ही असं म्हणा म्हणजे पांघरायची गरज तुमच्या गाडीला योग्य झाला मी त्या गादी झोपलो 3ऱ्या मिनिटापासून ती गादी अशी गरम होणार गरम अशी गरम होणार बरं गरम बी नाही त्या गादीला असं आलो लाट नव्हता लाटलं गेलं ते झोपलं मी पाच वळायचं गादी त्या गाडीला सिस्टीम बरं पाचच मिळत नव्हतं तिथं दुखत जास्त दाबत लोकांना गादी येत नाही हो ना 5 मिनिटाला झोपत नाही त्यांचे तर आरामाची व्यवस्था करून पुन्हा पुण्यात गेलो त्याला फोन केला म्हणलं ना ते म्हणजे मला माहिती आहे तुम्ही आरामालाच आला त्यांनी ओळखलं आराम चालत आहे ती म्हणजे या म्हणजे झोपाय गाडी त्या गाडीत तिच्या घरमध्ये मला आता उन्हाळा आहे त्या गाडीत आता आग्रा बोलते उन्हाळ्यामध्ये त्या गाडीत मी त्या गादीचा उपयोग घेत होता विश्वास नाही 3ऱ्या मिनिटापासून ती गादी अशी थंड पडत हिवाळ्यात गरम उन्हाळ्यात गार पावसाळ्यात केमिकल गाडी किती रुपयाची हिवाळ्यात गरम उन्हाळ्यात ही गाडी किती रुपयाची त्या गाडीची किंमत त्यांनी मला 3 लाख तुमची गाडी तुम्हाला हिवाळ्यात गरम उन्हाळ्यात ते मला म्हणजे कशाची माझ्या गाडीच मोठी ते जागाच असतो मला डोळ्यात बऱ्याच लोकांना असे त्याला गाड्याच मोठ्या त्याला झोपत आमचा तुकोबाराला विचारून पहा तुकोबारा गादी सुखाची पण झोप सुखाची आहे का तुकोबारा म्हणले ना सुखाची शेजारी कोवडीन म्हणले ना गादी सुखाची ना पण झोप तुकोबारा म्हणले जशी गादी सुखाची तशी झोप सुखाची कशी सोक्या मेने झालोगा दुनिया कारोनी
आज काहीच कमी नाही आपल्याला अन्नधान्याचं, पण आपण सुखी नाही ते तेवढंच सत्य. खरंच सांगा, एवढं लॉकडाऊन पडलं खाली बस बस करायचं आज खरंच आहे काय अन्नाची कमी आपल्याला काहीच कमी नाही, पण आपण सुखी नाही. विनोदात पण आपण सुखी नाही. एवढं लॉकडाऊन पडलं 2-3 वर्ष, खरंच सांगा खाण्यातून कुणी गेलं का? आज मी प्रत्येकाच्या घरात 2-2 वर्ष पुरत एवढं अन्नधान्य आज अन्नाची काय कमी नाही, पण आपण सुखी नाही ती तेवढं सुखी. मला सांगा, तुम्ही सांगा मला सांगा, या 20 वर्षात ना या चालू 20 वर्षात तुमच्या सरकार नावाला काय नाही की आमक्या गावाला आमची बायको खाण्यावरचं मिळून आलं कोणाच्या कानात? 20 वर्षात आमक्या गावाला आमची बायको खाण्यावरचं मिळून खाऊन पण मिळून काय नाव आले खाण्यावरचं मिळ म्हणून नाही. गुरु आमच्या तुकोबारांची पत्नी खाण्यावरतून मेलेली स्त्रियेचा अन्नान्न करतात मेली दुष्काळातील आज काहीच आपल्याला कमी नाही, पण आपण सुखी नाही. काहीच कमी नाही आपल्याला, पण आपण सुखी. आमच्या तुकोबारांच्या काहीच नव्हतं, गादी पण ढेकर देण्यापर्यंत दिवस अन्न पहिली दुसरी वस्त्र अन्न वस्त्र. वस्त्राची काय कमी सांगा बरं, कपड्याची काहीच कमी नाही, पण आपण सुखी नाही. आता तुमच्या परिसरात काय माहित नाही, पण रिक्वेस्ट होती आमच्या गावात आमच्या परिसरात अजून जुने लोक आहेत, एकदम जुने लोक, त्यांचं वय आता सध्या 20-22 वर्ष असेल. जुने लोक ते सांगतात की आमच्या लहानपणी म्हणायचे आम्हाला एक शर्ट असेल की दोघा भावात एक शर्ट असेल. ते जुने लोक अजून सांगतात. विचार बघा तुम्ही, परिस्थितीच होती तशी. आज काय कपड्याची कमी सांगा बरं आपल्याला, वस्त्राची काहीच कमी नाही, पण आपण सुखी पण नाही ते तेवढं सत्य. आपण सुखी पण नाही. आपल्या कपड्याच्या बाबतीत जाऊ द्या, त्या महिलांच्या साड्याच्या बाबतीत तुम्ही विचार करू. इतक्या साड्या कोणाला यांच्याकडे खरंच सांगा बाबा, खोटं बोला या माणसात खोटं बोलल्या गोष्टी खरंच सांग. कपाट गडा पडत त्या साड्या इतक्या साड्यात मारल्या यांच्या. अहो समजा ह्या जर गेल्या मला दिल्लीत म्हणायचे, या जर दिल्लीत गेल्या तर 30 दिवसात दिल्लीत सगळं 60 जरी साड्या नेल्या तरी 40 साड्या गेली तशाच राहते. इतक्या साड्या आता मला सांगायचं. वस्त्राची आज काहीच कमी नाही, अन्नाची कमी नाही, वस्त्राची कमी नाही, निवाराचं पाणीच ना काय खेड्याचाच पाणीच आहे. काय खेड्यात खरंच बघल्यास पाहण्यासारखी घरे. आज आपल्याकडे सगळंच आहे, पण आपण सुखी नाही हे तेवढंच. पण आमच्या तुकोबारांकडे काहीच नव्हतं, पण मला गादी सुखाची, डोकं सुखाची, आंघोळीला पाणी सुखाचं, कपडे सुखाचे, खायला लाडू सुखाचे, हे तर सुखाचाच. बरं ठीक आहे, तुकोबारा तुमचं जीवन कसं काय इतकं सुखानं भरलं नाही? गुरुजी त्याचं एकच कारण, त्याचं एकच कारण. कोणतं कारण? आम्ही भगवंताचं गुण आवडीने गातो म्हणून आमचं जीवन इतकं सुखानं भरलं नाही. आम्ही भगवंताचं गुण आवडीने गातो. गुण गाई आवडी याची माझी सर्व जोडी. त्याच्यात मला आनंद आहे. भक्ती सुखा, त्या भक्ती सुखापुढे ब्रह्मज्ञान सुद्धा नको आम्हाला. अभंगाचं
संपदा आम्हाला मुक्ती नको, मोक्ष मोक्ष स्वतः भजनापुढे मोक्ष मोक्ष काय नको. ब्रह्मज्ञानात भजनाचा आनंद घेता येत नाही. का घेता येत नाही? कारण ब्रह्मज्ञानात वृत्ती शिल्लक राहते. वृत्ती शिल्लक फक्त भक्तीतच राहते. वृत्ती शिल्लक भक्तीत राहते. ब्रह्मज्ञानात वृत्ती शिल्लक राहते. ब्रह्मज्ञानात सुख नाही असं नाही. ब्रह्मज्ञानात सुखच आहे, पण त्या सुखाचा उपभोग भोगण्याकरता वृत्ती शिल्लक राहते. आता मला सांगा, साखर खाण्यात आनंद आहे का साखर खाण्यात आनंद आहे? साखर खाण्यात आनंद आहे. तसं ब्रह्म खायचं का ब्रह्म भोगायचं? ब्रह्म भोगायचं. भजनाचा आनंद आम्हाला घ्यायचा आणि भजनाचा आनंद भक्ती का? कारण भक्तीत वृत्ती शिल्लक राहते. म्हणून तो तुकोबारा म्हणजे त्याचे माझ्या वृत्ती राहू, वृत्ती राहू म्हणून राहू आता माझे चित्त तुझे ऐसे करे काय माझे चित्त तुझे पाय चित्ती धरी ते म्या हृदयी धरी ते म्या हृदयी तापश मान पाऊन हो तापश मान पाऊन ते म्या हृदयी तेरा हृदयी धरी धन सुद्धा नको. धन का नको? ज्ञानेश्वरा सांगत होते धनाची गम होती का? धन का नको? मला सांगा, सकाळी सूर्य उगवतो सकाळी सूर्य उगवतो झाडाची सावली कोणी दिशेला राहते? पश्चिम, बरोबर. सूर्य मावळाच्या वेळेला पूर्वेला, बरोबर. तसं या धनाचे, तसं या धनाचे, या धनाचा नजरी विश्वास जैसे जलवत
संपत्तीचे वारे संपत्तीचं वारे वार धनाचं वारे असे भरपूर वारे आओ भरपूर वारे अहंकाराचा वारा वसुदेचा वसुदेचा वारा आला शीतल शांतीचा वारा अहंकाराचा वारा धनाचा वारा इलेक्शनचा वारा असे भरपूर वारे महाराज भरपूर वारे पिंगळ्याच्या आपण सुद्धा वारा पिंगळ्याने वारा आणि ते एक वारे सुटलेलं तातडी मग पाटील बोवाची पडेल माळी तिची 5 पोरे लागतील ती शोधली म्हणून पिंगळा माद्वारी वली बदलतो देखा पिंगळाचा वारा पिंगळाचा वारा म्हणजे शेवटचा अनेक एक वारे सुटले तातडी काळाचं वारं जर तातडी सुटलं काळाचं वारं आलं की दिवटी माळी खाली पडत असते पाटील बुवाची पडेल माळी काळाचं वारं आलं आणि एकदा काही माळी खाली पडली या माळीत ते 5 पोरं लागतील देश वगैरे या माळीतली कोणती 5 पोरं दिरा पाचाचा आणला पंचमा भूतापासून निर्माण झालेलं शरीर आहे ना शेकी त्याचा त्याला म्हणून काळाचं वार याच्या अगोदर आणि माळी पडायच्या अगोदर तुम्ही एक काम करा कोणतं वडल्या आळीला हो पिंगळाचं पहिलं चरण आहे वडल्या आळीला तुम्ही सावध राहा म्हणून वडल्या आळीला तुम्ही सावध राहा वडली आळी म्हणजे गावातले नाही वडली आळी म्हणजे गावातले नाही वडली आळी म्हणजे स्थूल शरीर वडली आळी म्हणजे नर इथं वडल्या स्थूल शरीर तुम्ही सावध द्या नर द्या वर न द्या सावध करायचं कारण वडली आळी प्रत्येकाला भेटत नाही म्हणून प्रत्येकाला भेटत नाही आपल्याला भेटली नर द्या दुर्लभ जाणा वरल्या आळी दुर्लभ भेटली ना सावध राहा वरल्या आळीला तुम्ही सावध राहावे पाटील बोला घेऊन वरल्या आळी तुम्ही पाटील बोला सोडले म्हणजे मनाची पाटील दिय गाडी म्हणजे मनाला सोबत घ्या द्या मनाला पाटील म्हणते मनाला म्हणजे मनाला ताब्यात ठेवा वरल्या आळी विषयाकडे जाऊ द्या आणि जर का वरल्या आळीत मन विषयाकडे गेलं तर मग काय होईल चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावी मग तुम्हाला चिठ्ठी वरल्या आळी जर मन विषयाकडे गेलं चिठ्ठी म्हणजे या चिठ्ठ्या नाही माझ्या मामाचं पत्र आलेलं ही चिठ्ठी नाही या चिठ्ठ्या नाही वडल्या आळी यमाच्या चिठ्ठ्या पिंगळ्याचा इतकं गोड आहे माणसाचं जीवन बदलत होतं वडल्या यमाच्या चिठ्ठ्या यमाच्या चिठ्ठ्या काय गुरुजी लोकांना यमाच्या चिठ्ठ्या येतात लोक चिठ्ठ्या वाचत प्रत्येकाला यमाच्या चिठ्ठ्या येतात लोक चिठ्ठ्या वाचत कोणत्या चिठ्ठ्या मी सांगतो तुम्हाला माणसाचा ऍक्सिडेंट होणं त्याच्यातून वाचणं एक यमाची चिठ्ठी एखादा आजार होणं रोग होणं आणि त्या आजारातून बरा होऊन बाहेर येणं ही सुद्धा यमाची चिठ्ठीची म्हणून माणसाला चिठ्ठ्या वाचली जातात म्हणून चिठ्ठ्या वाचल्या पाहिजे देवाला म्हणायचं देवा रोगातून वाचलं ना ऑक्सिजन मधून वाचलं ना इथून पुढचं उरलेलं आयुष्य मंदिरात बसून भजन करी मंदिरात बसून भजन करी देवाला म्हणायचं
म्हणजे भजन करी म्हणून वरल्या तुम्ही सावध राहा सावध होऊन काय करायचं सावध होऊन भजनी लागा देवंताला काय वारी आमावागम अशा प्रकारे परमार्थ महा धन करे पांडुरंग करे पांडुरंग जितकं वाटतो तितकं वाढतच नाही आमच्या जवळचं घर एवढं कोणतं घर मागून येतो संपदा सोळा नावडी मनाला आम्हाला काय पाहिजे संत संगती सदा संतांची संगती भजनामुळे फक्त भजनात आपण गायन आवडी सगळ्यात मोठं गोष्ट ते पण आम्ही सुताने सेवन फक्त भजनाकरिता तुका म्हणे
तुका मने
गुणगायन आवली यांची माझी जे काय बरोबर असेल ते गुरुरायांचे ते काय तालिमी सहभरण्यांच्या शरीर सुभाषित करतो पुन्हा शब्द उपस्थित गुरुबंधू महाराज मंडळी श्री गुरुजन महाराज मंडळी महाराज मंडळी सर्वांच्या चरणावरती मातृवर्ग असतील पितृवर्ग असतील सर्वांच्या चरणावरती सेवा समर्पित करतो आणि
Thank you.